नमस्कार. आजच्या एपिसोडला म्हणजे महा एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करू तर आजच्या एपिसोडमध्ये खूप सारे टर्न्स अँड ट्विस्ट आहेत. असं पहिले चित्र दिसणार आहे की तुळजाई हारणार आहेत आणि महिषासुराचा विजय होणार आहे. त्यानंतर आदिशक्ती सगळ्या गोष्टींचा एंडपर्यंत जाणार आहे की हे सगळं का आणि कशामुळे हा दृष्टांत आलाय. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे गावकऱ्यांची खूप अवस्था खराब झालेली असते. ते अक्षरशः आईच्या नावाने गजर करत असतात, पण त्यांना बांधून आणि मारण्याची कामं सुरू असतात. आणि हे सगळं अजून कोणी नाही तर महिषासूर करत असतो. तेव्हा तो म्हणतो, मी तुला एक संधी दिली होती स्वतःचा बचाव करण्याची आणि माझ्या पायापर्यंत पडायची, पण तू ते ऐकलं नाही. त्याच्याचमुळे आता तुला माझं बंदी होऊन राहायला लागणार आहे. तू जाईला त्याने बंदिस्त केलेलं असतं. त्यांना खूप मारहाण सुद्धा झालेली असते. हे सगळं करून महिषासूर खूप खुश असतो. देवीच्या पायामध्ये गळ्यामध्ये बेड्या घातलेल्या असतात आणि महिषासुराला खूप आनंद होत असतो. हे सगळं अजून काही नाही तर आदिशक्तीचा दृष्टांत असतो. तेव्हा त्या विचार करतात, ऑलरेडी सृष्टीने जे रचलं आहे त्याच्यामध्ये एवढा मोठा बदल कसा काय येऊ शकतो. नेमकं हे घडलं तरी काय आहे आणि कोणामुळे घडलं आहे हे समजणं खूप गरजेचं झालं आहे. त्या लगेच महिषासुराची कुंडली उभी करतात आणि त्या कुंडलीमध्ये वेगवेगळे ग्रह तारे आपापल्या दिशा बदलत असतात. तेव्हा त्या म्हणायला लागतात, महिषासुराची कुंडली अशी कशी काय बदलू शकते. नेमकं हे प्रकरण काय आहे हे मला समजून घ्यायला पाहिजे. नेमकं महिषासूर आणि दैत्यगुरूंनी केलं तरी काय आहे ज्यामुळे एवढे फेरबदल झालेले आहेत. दुसरीकडे नभाजी म्हणत असतो, आता काही झालं ना तरी माझा संशय पक्का आहे की तो जो नवीन असुर आला आहे ना तोच त्या तुळजाचा गुप्तहेर आहे. त्याचं सगळं भांडं फोडण्यासाठी मी षडयंत्र करेलच आणि त्याच्याकडून सगळं काही उकळून घेईल. आता मला माझ्या शक्तीचा वापर करणं गरजेचं झालं आहे. तो लगेच स्वतःच्या नाकावरती हात ठेवतो आणि तुळजाईचं रूप घेतो. तेव्हा तो म्हणतो, आता खरी मजा सुरू होणार आहे. आता स्वतःहूनच तो मला सगळ्या गोष्टी सांगेल आणि मला जे पाहिजे ना ते सगळं खूप छान प्रकारे मिळून जाईल. त्याला खूप आनंद झालेला असतो. इकडे नंदी स्वतःचं काम करत असतो. तो फेऱ्या घेत असतो. तेवढ्यात मागे नभाजी येतो आणि गपचूप त्याच्याकडे लक्ष ठेवायला लागतो. तेव्हा तो म्हणायला लागतो, आता खरी मजा सुरू होणार आहे. तू माझ्यापासून खोटे धंदे करतोय ना, मला माहिती आहे तूच गुप्तहेर आहे आणि आता तू मला सगळं काही सांगशील. तो पुन्हा रूप बदलतो आणि देवी म्हणून त्याच्या समोर येतो. तेव्हा नंदी देवीला बघून खुश होतो आणि म्हणायला लागतो, देवी तुम्ही इथे काय करताय. तेव्हा नभाजी विचार करायला लागतो, म्हणजे याने मला ओळखलं नाही. आता खरी मजा येणार आहे. हा इथे का आला आहे आणि याचं काय रहस्य आहे हे सगळं मी शोधून काढेल. तेवढ्यात नंदी विचारतो, आई तुम्ही काय विचार करताय. देवी नेमकं तुमच्या मनात काय सुरू आहे. तेव्हा ते म्हणायला लागतात, खरं सांग रे, तू मला अजूनपर्यंत गोष्टी सांगितल्या का नाही म्हणून मला इथे यायला लागलं. नंदीला त्यांचं वागणं आणि बोलणं थोडं संशयास्पद वाटत असतं, कारण की नभाजी सतत नंदीवरती चिडत असतो. तेव्हा तो विचार करतो, काहीतरी गडबड आहे, मला शोधणं गरजेचं आहे. तेवढ्यात त्या विचारतात, मला सांग ना, तू मला रहस्य सांगितलं का नाही. महिषासुराचा काय प्लॅन आहे तो मला तू अजून का कळवला नाही. तेव्हा तो म्हणतो, मी त्याचाच विचार करत आहे. तेवढ्यात तो विचार करतो, मला काहीतरी गडबड वाटत आहे. देवी एवढ्या कधी माझ्यावरती रागवत नाही, मग आज एवढ्या का रागवत आहेत. मला काहीतरी वेगळा संशय येत आहे. मला असं वाटते की गोष्ट जरा मला फिरून बघायला पाहिजे, मग समजेल की नेमकं प्रकरण काय आहे. तो लगेच प्रश्न विचारतो, देवी मला सांगा ना, आपण त्या सूर्यचंद्राच्या ग्रहावरती गेलो होतो तेव्हाच्या गोष्टी तुम्हाला काही आठवतात का. तेव्हा तुम्ही मला वचन दिलं होतं. तेव्हा ती विचार करते, काय वचन, कसलं वचन. पण आता मला होला हो करायला लागेल, तेव्हाच माझ्या गोष्टी नीट होऊ शकतात. तेव्हा ते म्हणतात, हो मी तुला वचन दिलं होतं ते सगळं जाऊ दे, पहिले महिषासुराचं सांग. तेव्हा इकडे नंदीचा संशय पक्का होऊन जातो की ह्या देवी नाही आहेत, कोणीतरी भलतंच आहे. तेव्हा तो म्हणतो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, त्या हिशोबाने
तुम्ही सगळी रणनीती आखा. खरं म्हटलं जर तुम्ही माझं ऐकलं ना तर तुम्हाला सगळं रहस्य मिळेल. म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला पहिले डोळे बंद करायचे आहे. तो डोळे बंद करायला सांगून तिथून निघून जातो. दुसरीकडे तुळजाईने इकडे स्वयंपाक केलेला असतो. तेवढ्यात तिथे ओवी येते आणि म्हणायला लागते, खरं म्हटलं तर आज जो देवीने चमत्कार केला आहे ना त्यामुळे रमा काकूंच्या घरचं सगळं चांगलं झालं आहे. देवीचा हा मोठा चमत्कार आहे. असंच करून देवी सगळ्यांच्या मनामध्ये भक्ती पुन्हा जागवणार आहे आणि आपल्या गावाचं कल्याण सुद्धा होईल. तेव्हा तुळजाई म्हणायला लागते, ती त्यांचं बघून घेतील ना, आपण आपल्या जेवणाकडे फोकस करूया. ती जेवायला सुरुवातच करत असतात. तेवढ्यात आदिशक्तीचा महादेवांना निरोप येतो आणि महादेव तिथल्या तिथे ताटावरून उठतात. तेव्हा तुळजाई विचारतात, काय झालं, तुम्ही जेवत का नाही आहेत? तेव्हा ते म्हणतात, माझी आता इच्छा नाही आहे, मी थोड्या वेळात जेवतो. ते लगेच तातडीने तिथून निघून जातात. तेव्हा ओवीला तुळजाई समजवतात, बाळा तू जेवून घे, त्यांना काहीतरी काम असेल. पण त्यांच्या मनामध्ये संशय आलेला असतो की नेमकं महादेव असं जेवणाच्या ताटावरून उठून का गेले, नेमकं प्रकरण काय आहे? मी त्यांची पत्नी आहे, ते माझ्यापासून गोष्टी लपवू शकत नाही, हे काही योग्य नाही. त्यांच्या मनामध्ये संशय आलेला असतो. तर दुसरीकडे इकडे नंदी रागिणीच्या जवळ जातो आणि म्हणायला लागतो, राणी तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मला एक आता गुप्तहेर सापडला आहे आणि तो मला स्वतःच्या नावाने लालच देत आहे. मला सगळे रहस्य फोडण्यासाठी प्रवृत्त करत आहे. मी त्याला तुमच्या समोर घेऊन येण्याची आज्ञा मागतो. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, तुम्हाला आज्ञा आहे. इकडे महादेव बाहेर येतात आणि म्हणायला लागतात, एवढा आदिशक्तीने तातडीने बोलवलं आहे, मला लवकरच तिकडे जायला पाहिजे. महादेव लगेच त्या एरियामधून निघून जातात. तर दुसरीकडे इकडे तुळजाईसमोर पुन्हा नंदी येतो आणि म्हणायला लागतो, तुम्ही डोळे बंदच ठेवा आणि मी जिथे नेतोय ना तिथे चला, माझ्या आवाजाचं अनुकरण करा. ते दोघं लगेच महालाच्या आतमध्ये जातात. तेव्हा लगेच नंदी त्याचा चाळ घेतो आणि म्हणायला लागतो, तुम्हीच तुळजा आहेत ना? तेव्हा ती म्हणते, हो मीच तुळजा आहे. तेवढ्या ते म्हणतात, तुम्हीच मला आता रिश्वत देण्याचं ट्राय केलं होतं ना? तेव्हा ती म्हणते, हो मीच केलं होतं, आता त्यात काय एवढं? तेवढ्यात हे सगळं ऐकल्यानंतर रागिणी चिडते आणि म्हणते, तुळजा तू आमच्या समोर आली, तुने एवढी हिंमत तरी कशी केली? आमच्या असुराला तुझी रिश्वत देण्याचा प्रयत्न तरी कसा काय केला? हे सगळं तुला करताना थोडी सुद्धा लाज वाटली नाही का? तेव्हा ती म्हणते, नाही नाही रागिणी, मी ती नाही आहे, मी तर नभाजी आहे, नभाजी. तेव्हा ते म्हणतात, नाही तूच तुळजा आहे. तेवढ्यात नंदी हे सगळं करून खूप खुश झालेला असतो. इकडे नंदीने तिला बंदिस्त केलेलं असतं म्हणून त्याला काही रूप बदलता येत नसतो. ते बघता रागिणी म्हणायला लागते, तू पहिलेच म्हणाला की तूच तुळजा आहेस, मग आता तू असं पलटतो का? हे सगळं मला मान्य नाही आहे. माझी खात्री आहे की तूच तुळजा आहे. आता महिषासुरांसमोर तुला उभं करेल आणि त्यांच्या गोष्टी सोप्या करून टाकेल. तेव्हा नंदी सांगतो, हीच तुळजा आहे, यांनीच मला पूर्णपणे स्वतःच्या काबूत करण्याचा प्रयत्न करत होते, यांच्यावरती विश्वास ठेवू नका राणी. तेव्हा नवाजी म्हणतो, माझ्यावरती विश्वास ठेवा, मी नवाजी आहे, तुमचा सेवक आहे, जरा समजा ना. तेव्हा ती म्हणते, नाही नाही माझा तुझ्यावरती बिलकुल विश्वास नाही. तेवढ्यात तिथे महिषासूर येतो आणि महिषासुराला बघून नंदी आणि बाकी सगळे थोडे घाबरून गेलेले असतात. दुसरीकडे आदिशक्तीसमोर महादेव येतात आणि विचारतात, एवढ्या अर्जंटली मला इथे बोलवण्याचा प्रस्ताव का ठेवला आहे? नेमकं घडलं तरी काय आहे ते आम्ही सांगता का? तेव्हा आदिशक्ती म्हणतात, इथे खूप मोठा छळकपट झाला आहे, महिषासुराने एक षडयंत्र रचला आहे. तेव्हा ते विचारतात, काय षडयंत्र आणि कसला षडयंत्र? तेव्हा देवी सांगायला लागतात, खरं म्हणजे इतके दिवस झाले महिषासूर गायब होता, त्याने त्याच्या कुंडलीमध्ये एक विजयाचा योग आणला आहे, जय विजय योग आहे तो, आणि त्या योगाने तो आत्ता पुढच्या 2 दिवसामध्ये तो जिंकू शकतो, असं काहीतरी घडलं आहे. तेव्हा महादेव म्हणतात, हे तर कपट आहे ना, तो असं कसं काय करू शकतो? स्वतःच्या कुंडली बरोबर कसं काय खेळू शकतो? हे सगळं कसं घडलं? तुम्ही तर सृष्टी रचयिता आहात ना, तुम्हाला तर सगळं माहिती पाहिजे ना. दुसरीकडे रागिणी म्हणत असते, बघा महिषासूर, मी तुमच्यासमोर तुळजाला आणला आहे. खरं म्हटलं
तर हे सगळं या सेवकाने केलं आहे, याच्याचमुळे तुळजा आपल्याजवळ आली आहे. आता तुम्ही हिला बंदिस्त करू शकता. तेव्हा ते म्हणतात, अच्छा असं झालं आहे का, मग मी तुम्हाला दाखवतो खरं रूप काय आहे. ते लगेच तिची दोरी सोडतात आणि तेवढ्यात नभाजी पुन्हा त्याचं रूप घेतो आणि सांगायला लागतो, रागिनी मी सांगत होतो ना, मीच तर नभाजी आहे, तुम्ही कोणी माझ्यावरती विश्वासच ठेवला नाही, मी कधीपासून हेच सांगतोय. तेवढ्यात महिषासूर म्हणायला लागतात, तुम्ही रागिनी आहात आणि तुम्ही राणी असून तुम्हाला एवढी बेसिक गोष्ट कळली नाही का, की ती आपल्यासमोर येऊ शकत नाही. ती माझ्यासमोर आली तर ती हरेल, म्हणून ती आत्ता तरी माझ्यासमोर येऊ शकत नाही, पण लवकरच तिला मी माझा बंदिस्त बनवेलच, कारण की आता ती वेळ खूप जवळ आली आहे. दुसरीकडे आदिशक्ती म्हणायला लागतात, खरं म्हटलं तर दैत्यगुरु आणि महिषासुरांनी दोघांनी एका गुफेमध्ये जाऊन हे सगळं षडयंत्र केलं आहे. त्यांनी तिथे एक योग प्राप्त केला आहे आणि त्याच योगाचा अर्थ असा आहे की पुढच्या 2 दिवसामध्ये जेव्हा हे युद्ध होणार आहे ना, त्यावेळेला असा योग येणार आहे की ज्याच्यामुळे महिषासुराला कोणी हरवू शकत नाही, तोच विजय होणार आहे. हे ऐकल्यानंतर महादेव खूप चिडून जातात आणि म्हणतात, हे तर खूप मोठं आणि खूप मोठं घातक काम केलं आहे, हे मी सहनच करू शकत नाही. हे युद्धनीतीच्या पूर्णपणे अपोजिट आहे. दुसरीकडे इकडे तुळजाई विचार करत असतात, असे महादेव निघून गेले आणि कुठे गेले काही कळत नाही आहे. नेमकं प्रकरण काय आहे? तुम्ही तुमच्या बायकोपासून गोष्टी लपवू शकत नाही, हे काही मला मान्य नाही आहे. तुळजाई थोड्या काळजीमध्ये आलेले असतात. दुसरीकडे महिषासुराचं हे सगळं कारस्थान बघून महादेव खूप चिडलेले असतात. तेव्हा ते म्हणतात, आता मी थांबणार नाही, आता मी माझं 3रं नेत्र उघडतो आणि त्या महिषासुराचा अंत करतो. इकडे तोपर्यंत महिषासुराच्या जवळ सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात आणि महिषासूर खूप घाबरून गेलेला असतो. तेवढ्यात वादळ वारं सगळं सुरू होतं आणि सगळे थोडे पॅनिक झालेले असतात. तुळजाई सुद्धा खूप घाबरून गेलेले असतात. इकडे महिषासूर म्हणतो, हे सगळं काय आहे, अचानक हे वादळ कसं काय. हे सगळं बघून आदिशक्ती घाबरते आणि म्हणते, महादेव शांत व्हा, शांत व्हा. पण महादेवांनी नेत्र उघडायला सुरुवात केलेली असते. तेव्हा ते म्हणतात, आता मी शांत होणार नाही, महिषासुराचं अति चाललं आहे, यावेळेला मी त्याला भस्म केल्याशिवाय बिलकुल शांत होणार नाही. दुसरीकडे सगळीकडे कंपन सुरू झालेलं असतं. ते बघता रागिणी म्हणते, तुम्हाला काही कळतंय का, हे सगळं का होतंय. हे सगळं बघून दैत्यगुरूही उठतात आणि म्हणतात, हे अनैतिक आणि हे सगळं कसं काही घडू शकतं, हे तर कालचक्रामध्ये बसलेलंच नाही, काहीतरी वेगळं घडलं आहे. तेवढ्यात इकडे महादेव डोळा उघडायला जात असतात. ते बघता लगेच बेलाचं पान आदिशक्ती पुढे करते आणि महादेवांच्या कपाळावरती ठेवतात. ते बघता महादेव म्हणतात, तुम्ही हे सगळं का केलं. तेव्हा आदिशक्ती म्हणतात, तुम्ही शांत व्हा प्रभू, त्यानंतर आपण बोलूया. इकडे सगळे थोडे पॅनिक झालेले असतात की हे सगळं काय घडलं आहे आणि कशामुळे घडलं आहे. तेव्हा सगळेच थोडे घाबरून गेलेले असतात. तेवढ्यात तिथे दैत्यगुरु येतात आणि म्हणतात, हे सगळं का घडलं आहे याचं उत्तर माझ्याकडे आहे. याचं उत्तर आहे महादेव आणि आदिशक्तींना. आपण जे कटकारस्थान केलं आहे, गुफेमधून जाऊन जे हवन केलं आहे ना, त्याबद्दल त्यांना सगळं कळलं आहे. इकडे आदिशक्ती म्हणत असतात, हे बघा, काळाने जे ठरवलं आहे ते तसंच व्हायला पाहिजे. तुम्ही जर आता महिषासुराचा अंत केला तर हे काळचक्र संपणार नाही, हे पुन्हा सुरू राहील आणि सृष्टीचा विनाश होईल. म्हणून तुमच्या हातून त्यांचा मृत्यू लिहिलेला नाही आहे. तुम्ही असं नका करू ना. महादेव एवढे क्रोधित व्हायची गरज नाही आहे. तेव्हा महादेव म्हणतात, मग मी काय करू ज्यामुळे गोष्टी सोप्या होऊ शकतात. तेव्हा आदिशक्ती म्हणते, तुम्हाला याच्यावरती एक गोष्ट करायची आहे आणि ती गोष्ट जर तुम्ही केली तर तुम्हाला जसं रिझल्ट पाहिजे ना तसं मिळणार आहे. तुम्हाला युद्धाला थोडं लांबवायचं आहे, ज्यामुळे महिषासुराच्या कुंडलीमधला जो योग आहे ना तो पुढे जाईल, हे तुम्हाला बघायचं आहे. तेव्हा ते म्हणतात, तुम्हाला नेमकं बोलायचं काय आदिशक्ती, हे आम्हाला नाही कळत. तेव्हा ते म्हणतात, तुम्हाला एक काळचक्र आणि दिष्टस्तंभ बनवायला लागेल. तर दुसरीकडे
महिषासूर म्हणत असतो त्यांना कसं काय कळलं, अजून 2 दिवस ही गोष्ट त्यांच्यापासून लपून राहिली असती तर विजय आपलाच झाला असता. हे सगळं त्यांना कळण्यामागचं कारण काय आहे. तेव्हा दैत्यगुरु म्हणतात त्या सृष्टी रचित आहेत, त्यांना गोष्टी कळणार नाही का. आपण कितीही कटकारस्थान केलं ना तरीही ते देव आहेत आणि देवांकडे सगळ्या गोष्टीची इन्फॉर्मेशन जातेच, पण याच्यावरती आपण मार्ग सुद्धा काढू शकतो. तेव्हा तो विचारतो कसला मार्ग आणि तुमच्या डोक्यात काय सुरू आहे. तेव्हा ते म्हणतात थांब जरा, मी काय मार्ग काढतो ते तुम्हाला लवकरच कळेल. दैत्यगुरु लगेच तिथून निघून जातात. पण हे सगळं ऐकल्यानंतर नंदीच्या मनामध्ये संशय निर्माण झालेला असतो. दुसरीकडे आदिशक्तींनी जंगलामध्ये महादेवांना पाठवलेलं असतं. तेव्हा ते म्हणतात तिथेच युद्ध होणार आहे आणि तिथेच जाऊन तुम्हाला काळस्तंभ म्हणजे काळचक्र आणि स्तंभ उभारायचा आहे. महादेव तिथे जातात आणि स्तंभ उभारायला सुरुवात करतात. ते स्तंभ उभारता त्यांना मध्येच विघ्न येतं आणि ते विचार करतात काय झालं, अचानक हे विघ्न कसं. तेवढ्यात तिथे तुळजाईंचा प्रवेश होतो आणि ते म्हणायला लागतात महादेव तुम्ही विसरले का, आपण दोघं शक्ती आहोत, तुम्ही माझ्या विरुद्ध कोणतीच गोष्ट करू शकत नाही आणि आपल्याला एकत्रच काम करायला लागणार आहे. तुम्ही एकटे करून हे काळचक्र बनणार नाही आहे. तेव्हा ते म्हणतात मी विसरूनच गेलो होतो की तुम्ही माझं अर्धांग आहात आणि तुमच्याशिवाय मी कोणतीच गोष्ट पुढे नेऊ शकत नाही. तेव्हा तुळजाई म्हणतात पण अचानक हे सगळं करायची गरज काय लागली आहे, मला खरंच काही कळत नाही. तेव्हा ते म्हणतात हे सगळं तर आदिशक्तींनी सांगितलं आहे. खरं म्हटलं तर त्यांची हुशारीच बोलायला लागेल. त्यांनी तुम्हालाही राग येऊ दिला नाही आणि माझाही राग शांत केला आणि त्याच्यामुळे त्यांनी आपल्याला हे काळचक्र आणि स्तंभ उभारायला सांगितलं आहे, ज्यामुळे महिषासुराच्या गोष्टी थोड्या लांब जाऊ शकतात आणि त्याने जे कटकारस्थान केलं आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला विजय मिळेल. तेव्हा देवीला आठवण येतं हा बरोबर आहे, याच्या पहिले सुद्धा मी असंच काहीतरी केलं होतं आणि त्यांना जुन्या गोष्टी आठवतात. तेव्हा ते म्हणतात ठीक आहे चला आपण या कार्याला सुरुवात करूया. ते आपल्या कार्याला सुरुवात करतात. तर दुसरीकडे दैत्यगुरु इकडे हवन करायला बसलेले असतात. तेवढ्यात तिथे नंदी येतो आणि विचार करायला लागतो नाही याच्या मनामध्ये काय चाललं आहे ना हे मला समजणं गरजेचंच आहे. ते त्यांना आवाज देतात. तेव्हा दैत्यगुरु म्हणतात तू इथे काय करतोयस रे. तेव्हा ते विचारतात तुम्ही काय करताय दैत्यगुरु, नेमकी तुमची योजना काय आहे ते मला कळू शकतं का. तेव्हा दैत्यगुरु म्हणतात हा मला असं काही काम करू देणार नाही. इकडे सतत नंदी प्रश्न विचारत असतो. त्या गोष्टीला वैतागून इकडे दैत्यगुरु लगेच त्याच्यावरती पाण्याचं शिंपड करतात आणि त्याला तिथून दुसऱ्या ठिकाणी पाठवून देतात आणि त्यांच्या हवनाला पुन्हा सुरुवात करतात. नंदीची काळजी वाढत असते की नेमकं याचं प्लॅनिंग तरी काय आहे. दुसरीकडे इकडे आदिशक्ती आणि बाकी सगळ्यांनी सांगितल्यानुसार महादेव आणि देवी स्वतःच्या कार्याला लागतात. त्यांचं तांडव सुरू होतं. नृत्यामध्ये देवी एका बाजूला आणि महादेव दुसऱ्या बाजूला असतात. त्यांच्याभोवती एक चक्र निर्माण होत असतं आणि त्या चक्रामध्ये महादेव आणि देवी दोघे दिसत असतात. त्यानंतर थोड्या वेळानंतर ते पूर्ण सगळं कंप्लीट होतं आणि आदिशक्ती महादेव दोघेही एक दुसऱ्यामध्ये समरूप होऊन जातात आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी बिघडतात. इकडे एक चक्र आणि स्तंभ तयार झालेलं असतं. हे सगळं होत असताना दैत्यगुरूंना या गोष्टीची जाण येते आणि ते विचार करायला लागतात की काहीतरी नक्कीच घडलं आहे. महादेव आणि देवी काही शांत बसणाऱ्या नाही आहेत म्हणून तो सुद्धा त्याच्या कार्यातून बाहेर निघतो. दुसरीकडे महादेव आणि देवींनी ते पूर्णपणे बनवलेलं असतं. तेव्हा महादेव म्हणतात हे तयार तर झालं आहे, आता सूर्याचा जेव्हा प्रकाश येईल ना तेव्हा जाऊन हे स्तंभ पेटायला सुरुवात होईल आणि जोपर्यंत हे जळत आहे ना तोपर्यंत काळ अवधी चालू राहील. तेव्हा देवी विचारतात पण जर त्याने याच्यामध्ये काही विघ्न आणलं तर काय होईल. तेव्हा महादेव सांगतात जर त्याने याच्यामध्ये काही विघ्न आहे ना तर काळचक्र त्याला पुन्हा पूर्वीच्या काळामध्ये घेऊन जाईल आणि त्या गोष्टी तशाच फिरत राहतील. हे सगळं ऐकल्यानंतर देवीही खूप खुश झालेले असतात. तर दुसरीकडे महिषासूर इकडे त्याच्याच मस्तीमध्ये असतो. तेवढ्यात तिथे
दैत्यगुरु येतात आणि म्हणायला लागतात खूप मोठा धोका झाला आहे, खूप मोठं षडयंत्र झालं आहे. तेव्हा तो विचारतो काय झालं दैत्यगुरु, तुम्ही एवढे का घाबरले आहे, तुम्ही तर तुमचं हवन करायला गेले होते ना. तेव्हा ते म्हणतात मी गेलो तर होतो, पण खूप मोठा अनर्थ झाला आहे, तुळजा आणि महादेवांनी खूप मोठा षडयंत्र रचला आहे. तेव्हा रागिनी विचारते काय केलं त्यांनी आता, ज्यामुळे तुम्ही एवढे घाबरले आहेत. तेव्हा ते म्हणतात त्यांनी तिथे त्या युद्धनीतीवरती तुने जो उपाय केला आहे ना त्याच्यावरती तोडगा शोधला आहे आणि आता त्या तोडग्यामुळे आपलं जो कार्य होतं ना ते पूर्णपणे निष्फळ होणार आहे. तेव्हा तो म्हणतो असं कसं काय होऊ शकतं आणि हे सगळं त्यांनी का केलं आहे, नेमकं ह्या सगळ्या करण्यामागचं कारण काय आहे, सतत माझ्या मध्ये मध्ये काय येत आहे, माझ्या कुंडलीमध्ये योग आला आहे ना विजयाचा, मग तरी सुद्धा हे असं का करताय. तेव्हा ते म्हणतात ते असंच कसं काय हार मानतील, पण याच्यावरती तुला उपाय काढायला लागेल, कारण की त्यांनी काळस्तंभ बनवला आहे. तेव्हा तो म्हणतो याच्यावरती माझ्याकडे उपाय आहे. म्हणजे तुमचं म्हणणं असंच आहे ना, सूर्यप्रकाश पडला की ते स्तंभ जळेल, जर ते स्तंभ जळालं नाही तर. तेव्हा ते म्हणतात तेव्हा गोष्टी बदलू शकतात. हे सगळं इकडे नंदी सुद्धा ऐकत असतो. तेव्हा दैत्यगुरु विचारतात महिषासूर तुझ्या डोक्यामध्ये चाललं तरी काय आहे, जे काही असेल ते मला सुद्धा सांग. तेव्हा तो सगळी प्लॅनिंग प्लॉटिंग सांगायला सुरुवात करतो. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत इकडे देवी आणि महादेव खूप खुश झालेले असतात, कारण की स्तंभाला अग्नी लागायला सुरुवात झालेली असते. तर दुसरीकडे महिषासूर म्हणत असतो ते काही जळणार नाही आणि हा जो काळ आहे ना तो माझ्या बाजूने जाईल, कारण की मला माहिती आहे नेमकं करायचं काय आहे. या 2 दिवसाचा मी पुरेपूर वापर करून घेणार आहे. महादेव आणि देवीच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न निर्माण झालेले असतात, कारण की तिथे काहीतरी अघटित घडत असतं. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच पुन्हा महिषासुरांनी यांचा प्लॅन उद्ध्वस्त करण्याचं ठरवलं तर आहे, पण खरंच देवी आणि महादेव याच्यावरती तोडगा काढू शकतील का, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.